की बाहेरचं खायचं नाही. महिला मंडळ हात जोडून विनंती आहे, 100 वर्षे जगायचं तर बाहेरचं खाऊ नका, लय भेसळ आहे. आता तो बाबा आला म्हणून बरं आहे. हा ना. अहो साहेब, दूध कमी झालं, पनीर कमी झालं, बाजारात भेटा ना. हे सुपारीवाले, पुड्यावाले लगेच बंद झाले, टपऱ्या टुपऱ्या. ते बाबा मुंबईत बसले, इकडं बंद झालं सारं. मी परवा दिवशी म्हणलो, मला कोणाची निंदा स्तुतीची घेणं नाही, पण समाजाच्या कल्याणासाठी 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज जन्माला आले होते. त्याच्या बाद 400 वर्षानंतर हा तुकाराम जन्माला आला असं मला वाटतं. हा ना. हो, हे सगळे तुमच्या आमच्या जीवाशी खेळले. हो, काय काय विकलंय आहे ना भेसळ करून. बरं, ते खायचं आहे ना, आपल्या लेकरा बाळाच्या आपल्या तोंडात जायचं आहे ना, त्याच्या संग भेसळ केली आहे ना. 7 पिढ्या नरकात जाते ना आराम करायच्या, हलकटायच्या. हा ना साहेब, रोडमध्ये भ्रष्टाचार झाला वेगळा आहे, बांधकामात झाला असेल, दुसरं काय झाला असेल, तो विषय वेगळा आहे. हे माईक 1000 रुपयाला येतं, 1200 रुपये लावले असेल, हे वेगळं आहे. पण तुम्ही अन्नात भेसळ, जहर घालून विकता, फार वाईट आहे, फार वाईट. म्हणून महिला मंडळानं काळजी घ्या, होता होईन बाहेरचं खायचं नाही. आपल्या गावातलं, घरचं, शेजाऱ्याचं, माहितीतलं, माहेरचं तेच आणायचं, साधं खायचं, राहायचं मस्त. हे कशाला बाजारातलं. आता मिरची पावडर आहे, पावडर कायला घ्या, मिरच्या नाही तुमच्यापाशी. हळद पावडर कशाला घेता, हळद नाही का. धने पावडर कशाला घेता. ह्या आयत्या मसाल्यात गाढवाची शी घालून ती शी खायची तर खा. हा ना, लय बेकार. गोड तेलात तर एवढी भेसळ आहे भयानक. तेल कायपासून बनतं, शेंगदाणा, जवस, सूर्यफूल, करडी, हावरी. मग हेच घाला ना भाजीला, हेच घाला ना भाजीला. तेल कशाला, तेल भाजीला घालायची गरजच नाही. तुम्हाला महिला मंडळ माझी शपथ आहे बा, तुम्हाला हात जोडून विनंती, बाहेरचं कमी, लईच गरज पडली तर बाहेरच्याला हात लावा, नाही तर नकोच. तुम्ही आयते मसाले आणणं म्हणजे तुमच्या हातानं तुमचं कोकुपूस नाही, बिलकुल आणायचं नाही, नकोच. मस्त जगा, मस्त खा, किती सोपं आहे. मग जसं तुम्हाला सांगितलं बाहेर खाऊ नका, मग मी विचार केला आपल्या गावातल्या बायांना काय करा. मग आम्ही काही मशनी घेतल्या पंचायतला. आता समजा महिलाच्या घरी हळद आहे, पण तिला बारीक करायची, मग ती कशी करीन. मग आम्ही हळद पावडर करायचं मशीन घेतलं, फुकट सालभर. तुमची हळद आणा, पावडर करून न्या, मिरच्या आणा, त्याचं पावडर करून न्या, धने आणा, त्याचं पावडर करून न्या, हरभरे तूर आणा, त्याची डाळ करून न्या. डाळ घरच्या डाळीत आणि बाजारच्या डाळीत लय फरक आहे. बाजारातल्या डाळीला आपल्याला कळत नाही, पण पॉलिश लावले, पॉलिश, ती निश्चित चमकती. गोड तेल करायचं बी मशीन आमच्यापाशी आहे, घाणा, आणि सगळ्या मशनी फुकट आहे सालभर. बटाटा चिप्स करायचं, तुमचे बटाटे आणा, बटाटा चिप्स करा, बटाटा चिवडा करा, सगळे मसाले करा, ऊसाचा रस काढा, ऊसाचं चरका बी आमचंच आहे, डाळी करून न्या. ऊसाच्या रसात पण भेसळ आहे बाजारात, रसात नाही पण ते बर्फात, बर्फात. एका ठिकाणी काय केलं, एक जणानं रात्री म्हातारं मेलं दवाखान्यात, त्याला बर्फात ठेवलं. सकाळी त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला सांगितलं याला याच्या गावाला नेऊन घाला ही बॉडी. त्यानं ते बर्फासहित म्हातारं नेलं, म्हातारं त्याच्या गावात सोडून दिलं, आणि येताना बर्फ रसवाल्या लिखला.
हा, आम्ही म्हणतो टाक, अजून टाक, अजून टाक, पे पे पे. हे मोटरसायकल 4 व्हीलरमध्ये हवा भरायचं मशीन आहे ना, ते बी पंचायतचं आहे. हे नवीन गाड्या निघाल्या का चार्जिंगच्या, स्कूटी या स्कूटर, ते चार्जिंग पण आम्हीच करून देतो गावातल्या गाड्या. आमचं सोलरवर रे, आम्हाला पैसे लागत नाही. गाड्या चार्जिंग पण करून देतो आम्ही. पैसे किती घेतले ध्यानात आहे ना. सगळ्या गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे, अख्ख्या गावाला. अख्ख्या गावच्या मोबाईलला वायफाय फ्री आहे. पैसे किती घेतले हा विसरू नाही म्हणून सांगतो मी त्यांना. आमच्याकडे एक ट्रॅक्टर आहे मोठा शेती करायला. गावच्या शेतकऱ्याची शेती करतो आम्ही. त्यांना नांगर, मोगड, रोटा 25% सबसिडी आहे. म्हणजे गावातले लोक जर 2000 रुपये एकरानं नांगरीत असेल खाजगी, तर आम्ही 1500 रुपये एकरानं नांगरीत. डिझेल ड्रायव्हर ट्रॅक्टर आमचंच, 500 रुपये भाव कमी. एखाद्या शेतकऱ्यानं 5 एकर नांगरीलं, पैसे किती वाचले? 2500 वाचले एकदा नांगरीलं तर. मोगड हाणला, रोट्या हाणला, ते तर वेगळं. मग होऊ शकतं हो, काय अडचण आहे याला. बरं, आम्ही सिनेमात नाही सांगू राहिलो तुम्हाला, आम्ही केलेलं सांगतोय. आज चालू आहे, कोणी या पहा. नाही तर कोण्या गावाला करायचं असेल तर मला 1 घंटा घेऊन बसा. मला नुसतं बोलायचं, ऐकायचं, वाह करायचं याच्यासाठी आम्ही नाही आहे. आम्ही प्रत्यक्ष काम करणारे लोक आहे आणि जगाने करावं ही आमची इच्छा आहे. बरं, काय लागत नाही त्याला. कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, दर घरून. आमचं ट्रॅक्टर, आमचे माणसं. कचरा ठेवायला 2 बकेट दिल्या, दर बाईला 2 बकेट. बाई घरीच ठेवू. हे लोक सरासरी सहज ऐकत नाही. हे लोक, गावातले लोक नीट करायचे. सरपंच बदमाश पाहिजे, बदमाश. वरून काळा पाहिजे, आतून काळा पाहिजे. हा ना, हे सहज ऐकते की लोक. आम्ही थोडं कपटपणा केलं म्हणून जमलं. कचरा त्याच्या घरून आणतो. त्या बाईला सांगितलं प्लास्टिक वेगळं दे, बाया एकत्र करते. आम्ही कचऱ्याचं खत करतो. प्लास्टिक त्याच्यात देऊ नका तुम्ही, प्लास्टिक जाळू नका. जी बाई प्लास्टिक जाळीन तिला कॅन्सर होतो. जाळायचं नाही, फेकायचं नाही. 1400 वर्षे जमिनीत सडत नाही ते. किती चांगदेव बाबाची अवलाद येते, सडत नाही. मग आम्ही बायाला सांगितलं आम्ही बाजूला द्या, आम्ही घेऊन जाऊ. बाया ऐकत नाही. 1-1 पिशवी केली आम्ही, पंचायतच्या नावाची पिशवी मोठी. दर बाईला 1 पिशवी दिली. तिला सांगितलं या पिशवीत प्लास्टिक ठेवायचं, आम्ही घेऊन जाऊ. बाया ऐकत नाही. प्लास्टिक कचऱ्यात, पिशवी बाजाराला. असे लोक आहे, लय शहाणे. मग आता 3 वर्षानं आम्ही काय केलं, जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन तिच्याकडून 15-20 रुपये किलोनं विकत घेत होती प्लास्टिक. जी जमा करून ठेवीन 20 रुपये किलोनं विकत घेतो तिच्याकडून. आता बाया फेकीत नाही. बाया एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठुतीच. शेजारणीचं उचलून ठेवती. आणि माझं मत आहे, इथं ग्रामसेवक साहेब होते या गावचे, माझं मत आहे इथून पुढं ग्रामपंचायतीने, नगरपालिकेने गावातला कचरा आणि गावातलं प्लास्टिक विकतच घ्यायला पाहिजे. ते परवडतं, ते विकत घ्यायला परवडतं.
आणि विकत घेतल्यावर गावात घाणच व्हायची नाही ना. होईल कसं काय होईल? लोक फेकायचंच नाही. विकत घ्या. विकत जर घेतलं तर याच्यापेक्षा जास्त पंचायतला फायदा होईल. पण चाले आमचे काय ह्या लोकांना डोकेच नाही हो. ते काय म्हणते ना, आजार म्हशीला इंजेक्शन पखालीला, तशी गोष्ट यांची. अक्कलीच नाही. लई कडक बोलू का, ज्याला अक्कल नाही तो फार्म कशाला भरतो? हरामखोर. मला कळतच नाही ते कशाला फार्म भरतो. तिकडे आईबापाचे हातपाय दाबे वखरं आण ना, शेतात पाणी भरवून झाला. इकडे कशाला आला? हे ज्याला जमतं त्यानं करावं. ज्याला सेवा करता येते, ज्याला समाजाचं देणं लागतं, ज्याला देता येतं त्यानं या. हे बाकीच्यानं काय या? ज्याला येतं त्यानं केलं पाहिजे ना हो. तुम्ही पैसे लिहित तुमच्या तोंडावर सांगतो. तुम्हाला माहीत आहे ज्याला जमलं नाही ना, आता किती का महाराज लोक असे, आपला तो विषय नाही पण निघाला म्हणून सांगतो. महाराजावरले लोक जळते. इंदुरकर महाराज यायला दिवसातून 3 कीर्तन, त्याला 3 महिन्यातून 1 कीर्तन. अरे बाबा, तुम्हाला ते आलं पाहिजे ना. आल्यावर समाजाला सांगत लागत. 1-1 वर्ष तारीख भेटत नाही महाराजाची. का बरं? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण एकच आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांना ऐकलंय, वास्तव सांगते महाराज. आज काय? आज दशरथ राजाला किती बायका होत्या हे महाराज सांगत नाही. तो काय करायचं हे सांगते. आजच्या जीवनातला विषय तुमच्या पुढे मांडते म्हणून तेच खरंय. कीर्तन म्हणजे काय? त्याला लोक धार्मिक दृष्टीनं पाहते, पण तो तुमचा जीवन जगण्याचा मार्ग काय हे सांगणारच महाराज पाहिजे. काय दशरथाची बायका किती होत्या आम्हाला ऐकून काय करायचं? आम्ही कसं राहायचं, आमचं रोज जीवन कसं जगायचं, आमचं काय चांगलं, आमचं काय वाईट, हे आम्हाला शिकणारी माणसं पाहिजे. हे बाकीचे महाराज आम्हाला मेल्यावर वैकुंठात घेऊन जाऊ म्हणते. आता मेल्यावर वैकुंठात कायला नेतो? आमच्या गावाचं वैकुंठ कसं करता येईल हे सांग ना आम्हाला. हे सोपं आहे ना. मग काही महाराज आहेत आपल्या महाराष्ट्रात, अनेक महाराज चांगलं सांगते. भगवानगडचे महाराज, आमचे भास्करगिरी महाराज, इंदुरीकर, असे अनेक महाराज आहेत. सगळेच महाराज वाईट सांगते किंवा चुकीचे सांगते असं नाही. पण आता बरेच महाराज उगाचच महाराज झाले हे बी खरं आहे. काम न करता पैसे मिळते, पण त्याचा उपयोग नाही. ठीक आहे, आमचा समाज भोळा आहे, वारकरी संप्रदाय चांगला आहे, तो तुम्हाला सामावून घेतो, म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे. दर महिन्याला एकतरी किस्सा, एकतरी महाराजाचं काहीतरी ऐकायला भेटू राहिलो, चांगलं नाही ते. त्याने संप्रदाय बदनाम होतो ना. म्हणून मी म्हणतो ज्याला येतं, ज्याला सोयीचं आहे, ज्याचं चांगलं आहे त्यानं करा, बाकीच्याने ह्या भानगडीत जाऊ नका. 42 CCTV कॅमेरे माझ्या गावात. सगळं गाव दिसतं पंचायतमध्ये. बाई घराच्या बाहेर निघली पहिले पदर घेते, नाही तर त्या मेल्याला ऑफिसात दिसत आहे. एका गावाला 30 कर्मचारी राहते सरकारी. किती? सरकारचे नोकर 30 दर गावाला, कमीत कमी 30. आम्हाला माहितीच नाही ते लोक कोणी. ते सगळे लोकांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन हजेरी लावली पाहिजे. आम्ही सगळ्याला अंगठा लावायला येतो. थांब, सगळे मास्तर, मास्तरीन, अंगणवाडीची ताई, कोणी राहून द्या, लाईनमन, ढोराचा डॉक्टर, माणसाचा डॉक्टर, पोलीस, जे जे असतील ते, आशाताई, 25-30 एका गावाला कर्मचारी राहते. 50,000 रुपये पगार धरला तर किती पगार देतं सरकार त्या लोकांना? आम्हाला ती माणसंच माहीत नाही कोणी.
8 दिवसाला तलाठी येतो काय आणि 8 दिवसाला ग्रामसेवक येतो काय, असं कसं काय? नाही पाहिजे असं. म्हणून मी कायम सांगत राहतो, आम्हाला काय शिकिते? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. मला देवाचा राग नाही आहे साहेब. काही लोक म्हणते झाले हे कसं बोलतं असं, आम्हाला ते कळत नाही ना, मग ते सांगत काय आम्हाला? किती कोटी? अनंत कोटी ब्रह्मांड नायक, हो ब्रह्मांडाचा मालक. तुम्ही ऐकला असेल ना हा शब्द, किती कोटी? अनंत कोटी. अरे आम्हाला 1 कोटी माहीत नाही, अनंत कोटी कुठून माहीत होईल? ब्रह्मांड, एका भारतासारखे 400 भारत, 1 पृथ्वी, अशा 100,000 पृथ्व्या, 1000 चंद्र, 1000 सूर्य, 1000 राहू, 1000 केतू, 1000 मंगळ मिळून 1 ब्रह्मांड. असे किती ब्रह्मांड? अनंत कोटी. त्याचा तो मालक. खरंच सांगा, तो आपल्याला सापडेल? तुमची आमची लायकी आहे, इथे ग्रामसेवक सापडत नाही, काही सापडत सांगते आम्हाला, तिकडे जायचं नाही. मग ब्रह्मांड नायक कसं काय सापडायचं? आम्ही आमच्या घरात, आमच्या आईपाशी, आमच्या शेतात, आमच्या कामात, आमच्या गावात. देव इथंच आहे. सावता महाराजांनी काय सांगितलं? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. भक्त पुंडलिकानं काय सांगितलं? आई बापाचे हातपाय दाबले तर पुंडलिक उभा आहे, विठ्ठल उभा आहे. मग आम्हाला हे देव काहून कळत नाही? आणि हे देव हे सांगत, हेच महाराज सांगू शकते, दुसऱ्यात हिंमत नाही सांगायची. पण खरं बोलायला जिगर लागतं ना. सगळे रस्ते चांगले आहे प्युअर ब्लॉकचे. कचऱ्याचं खत करतो आम्ही, प्लास्टिक रिसायकलला देतो. हे लोकांकडून करून घ्यायचं हे साहेब. काय लई लोक बेकार. हे महिला बसल्या ना, ये ना एकीनं बी लग्नाची नोंद करेल नाही यायच्या, करीतच नाही लग्नाची नोंद. काहून नाही करीत मला कळत नाही. तांब्या घेते, तांब्या प्लेट आहे ना, इकत तांब्या, त्याच्यावर नाव टाकी ती. आम्हाला लग्न केलं तर कागदावर नवऱ्याचं नाव नको. आमच्याकडे ऑफिसात एक बाई आली, म्हणे दादा माझ्या पोराची जन्माची तारीख लिहा. म्हणलं बाई तुझ्या पोराची तारीख लिहितो जन्माची, पण तुझ्या लग्नाचं सर्टिफिकेट आहे का? म्हणे नाही. म्हणलं मग कोणाचं आहे? तिला इतका राग आला मला शाद्याला. पण सगळ्या गावाला माहीत झालं का लग्नाचं सर्टिफिकेट असल्याची पोरं लिहित नाही. आता हळद लावूनच येते लिहा. आणि लग्नाचं नोंद करायला जन्माचा दाखला जोडा लागतो. मग 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्न माझ्या गावात होत नाही. तुमचं हे अकोले तालुका आहे का? शेजारी आहे ना अकोले. या वर्षी 18 वर्षाच्या आतल्या 55 पोरीचं लग्न झाले तिथं. हे अकोले तालुक्यात. काही घेणं नाही, त्या गावाला घेणं नाही, सरपंचाला घेणं नाही, सरकारला घेणं नाही, काही नाही. चाललंय. आणि ते नंतर उघडकीस आलं. मग नंतर उघडकीस आलं भडव्या हो, मग आधीच नीट व्यवस्था करायची ना. आता उघडं होऊन काय करता? तिला काय नवरा सोडून द्यायला येतात? उघडं होऊन काय करता आता? मग आधी लग्न 18 वर्षाच्या आत करता येणार नाही एवढी व्यवस्था. अहो एक GR लागतो त्याला. काय? ग्रामपंचायतची NOC घेतल्याशिवाय लग्न लावता येणार नाही. एवढं एक वळ काढली, संपलं. कसं काय 18 वर्षाच्या आत लग्न होईल? व्हायचंच नाही. मेलेल्या माणसाची नोंद करीत नाही. हे महिनाभर रडत बसते, नोंद करीत नाही. महिना 2 महिन्यांनी जाते ऑफिसात, सरपंचाला म्हणजे माझ्या बापाचं सर्टिफिकेट द्या. सरपंचाला देता येत नाही, ग्रामसेवकाला देता येत नाही. त्याला 20 दिवसाचा अधिकार आहे. लोक हो नीट ऐका, सरपंचाला किती दिवसाचा अधिकार आहे? 20. त्याच्यानंतर तुम्ही गेले नोंद करता येत नाही आणि सर्टिफिकेट मिळत नाही.
मग ते जिल्ह्याला जावं लागतं, वकील लावा लागतो, तहसीलदाराकडून आणावं लागतं, 2-4 हजार खर्च येतो, कटकटी झंद्या. आम्ही काय केलं, जर कोणाचं म्हातारं मेलं, म्हातारी मेली, त्यानं जर अर्ज पाठीला तर त्याच्या बापाच्या मौतीला 3,000 रुपये देतो. मग ते काय करतं माहिती आहे का, म्हातारं मेलं रे मेलं, पहिले अर्ज पाठीत. काऊन, तरी आम्ही 8 लाखाला नफ्यात हे ध्यानात राहून द्या, विसरून नाही जायचं. कारण 40 लाख आले पण 32 लाख खर्च झाले, 8 लाख नफा आहे आम्हाला. सगळ्याच शेताला रोड आहे, सेपरेट सबस्टेशन आहे गावाला, 24 तास लाईट आहे. आता अर्ध गाव सौर ऊर्जेवर झालं, अर्ध होऊन जाईल 1-2 वर्षात. 8 वर्षे झाले माझी ग्रामपंचायत, ज्यांना पोरं नाही, ज्यांचे पोरं गरीब आहे, ज्यांचे पोरं दुसरीकडे गेले, अशा म्हातारी 40 म्हाताऱ्याला खाणं पिणं कपडा लत्ता सगळं देते आमची पंचायत. रोज जेवण आहे पंचायतमध्ये गावातल्या म्हाताऱ्याला. तुम्ही सांगा, गावातलं म्हातारं एखादं त्याला पोरगं नाही, मग ते मग त्यानं काय, त्याचा काय दोष आहे, ते गरीब आहे त्याचा काय दोष आहे. मग त्या म्हाताऱ्याला कोण पाहिजे, कोण पाहिजे. माझी लोकाला विनंती आहे, आपण जे इकडं तिकडं खर्च करतो, अन्नदान करतो, पण गावातल्या गावात म्हाताऱ्याला जेवण चालू करा ना. ते सरकारनं कोणतं काढलं एक जेवण, कोणतं शिवभोजन, कोण खातं माहितीच नाही. मग गावातल्या म्हाताऱ्याला दिलं तर काय बिघडन का. तुम्ही सांगा, शिवभोजन सडकर तुम्ही कधी खाल्लं, बिल तर खपाखप नाही कधी. गावातल्या म्हाताऱ्याला सांभाळायचं, प्रत्येक गावानं सांभाळा, प्रत्येक ग्रामपंचायतने सांभाळा. हे आरामखोर मला काय सांगते, म्हातारी घाण राहते, घाण म्हातारी खाजीते, म्हाताऱ्याला रोग असतो, म्हातारी नाक तोंड थुकते, बिड्या पेते, तमूक खाते, म्हाताऱ्याला सांभाळणं लय अवघड आहे. अरे बाबा, म्हातारं एवढं वाईट आहे, ही गोष्ट खरी आहे. म्हातारं झाल्यावर माणसं असं करते. पण तेच म्हातारं तो निवडणुकीच्या दिवशी उचलून आणलं, तेव्हा तो बाप होता का ते, त्याला उचलून आणलं मतदानाला. तेव्हा मतदानाच्या दिवशी म्हाताऱ्याला उचलून नाही आणलं का, मग कसं आणलं. म्हणून प्रत्येक गावानं आपले आपले म्हातारे गावात सांभाळले पाहिजे. वृद्धाश्रमात टाकायचे नाही, म्हाताऱ्याला भीक मागायला लावायचं नाही. आपलं म्हातारं आपल्या गावात 100 वर्ष जगत हो, मग ते खुश राहतं ना, आनंदी राहतं ना. ताई, ह्या वर्षी माझ्या गावात रस्त्याच्या कडीला लावलेल्या नारळाचे झाडं, रस्त्याच्या कडीला 2.5 लाख नारळ निघाले. 2.5 लाख पंचायतनं लावलेल्या झाडाला, सरकारी जाग्यावर सरकारच्या पैशानं लावलेले झाडं. नारळ किती निघाले, 2.5 लाख. खाल्ले कोणा, गावाना. ही किती नाही आम्ही. माझ्या स्मशानभूमीत आता सध्या 200 क्विंटल जांभळं निघन. जांभळं 200 रुपये किलो आहे नाक्यावरती. आम्ही झाडं लावायची विसरूनच गेलो.